मनसे विरुद्ध परप्रांतीय जे एकवटलेत त्याची महाराष्ट्रात मराठी द्वेष्ट्यांची हिंमत वाढली आहे। अगदी राजरोसपणे मराठीला नाकारण्यांची संख्या दिवसागणिक वाढते। त्यात मीरा रोड मध्ये परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा काढतायत। त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। राज ठाकरेंनी हे आदेश दिले आणि महाराष्ट्र सैनिकांनी मराठी संवर्धनाची चळवळ आक्रमकपणे पुढे न्यायला सुरुवात केली। कुठे हात जोडून तर कुठे हात सोडून। मराठी द्वेष्ट्यांना मनसेनं चांगलंच वठणीवर आणलं। पण मीरा रोड मध्ये झालेल्या एका घटनेनं मराठी संवर्धनाच्या चळवळी विरोधात परप्रांतीयांची वळवळ सुरू झाली। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? महाराष्ट्र में सब चलता है असं हेकडीत म्हणणाऱ्या या व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल हिसका दाखवला आणि मग मीरा रोड मध्ये परप्रांतीय व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन एक मोर्चा काढला। महाराष्ट्रात राहून मराठीच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत येते तरी कुठून असा प्रश्न या मोर्चानंतर विचारला जातोय। ही दृश्य नीट निरखून पहा। हा मोर्चा पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल हे दृश्य आपल्या मीरा रोडचं आहे की गुजरातच्या मोरबीचं। याच मराठी द्वेष्ट्यांना स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांनी पाठिंबा दिलाय का असाही प्रश्न उपस्थित झालाय। त्याला कारण आहे त्यांचंच ट्विट। त्यात ते एका व्यक्तीच्या भाषेच्या निवडीवरून त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करतात असं म्हणतायत। मोर्चातील व्यापारी काय इशारा देत होते तेही ऐका। ये हमारे साथ जो व्यापारियों के साथ में जो हिंदी भाषियों के साथ में जो हो रहा है वो बहुत ही गलत है और हम इससे ज्यादा हम सहन नहीं करेंगे। रोड पे उतरना पड़े, हमारा बिजनेस बंद करना पड़े, धरना देना पड़े, हम रोड जाम करेंगे, रेलवे पटरी जाम करेंगे, अगर कुछ भी करना पड़े हम हमारी रक्षा के लिए करेंगे। अगर हमारे भाई के ऊपर किसी के ऊपर अगर ऐसी आस आती है तो हम जो करना है वो करने के लिए तैयार है। हा मोर्चा आणि हा इशारा जरी मनसेला असला असं तुम्हाला वाटलं तरी या आडून विरोध हा आपल्या मराठीला होतोय। ज्या महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्याच मायभूमीत आज मराठी विरोधात सर्रास मोर्चे काढले जात आहेत। मीरा रोडच्या या तापलेल्या मुद्द्यावर मनसेनं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। असल्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही। मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल। त्या माणसाचा त्या व्हिडिओ मधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरे दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचललाय। आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। आता 7 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना पहा। यात मुंबईतील मालाडमध्ये भर रस्त्यात मार खाणारा हा हे सुशांत माळवले मनसेचा कार्यकर्ता। त्यांना अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांनी जीवघेणी मारहाण केली होती। आज या मोर्चातून आणि इशाऱ्यांमधून महाराष्ट्रात मराठी संकटात आली आहे। खरं तर मुंबईनं परप्रांतीयांच्या अनेक पिढ्यांना पोसलंय। मुंबई हीच त्यांची कर्मभूमी राहिली आहे। इथल्याच मराठी माणसासोबत धंदा करून यांनी पैसा कमावलाय। यांना मुंबईचा पैसा चालतो, मग मराठीचं वावडं का? मराठी बोलण्यासाठी कमीपणा का? मुंबईतच राहून मराठीचा द्वेष करण्याची ही हिंमत येते तरी कुठून हा खरा सवाल आहे। त्यामुळे मराठी द्वेष्ट्यांसोबतच त्यांची हिंमत वाढवणाऱ्यांच्या नांग्या ठेचण्याची हीच ती वेळ। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।
आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रियेकडे. मराठी अमराठी वाद नाही म्हणत आदित्य ठाकरेंनी मात्र मनसेची बाजू घेतली आणि प्रत्येक राज्यात मातृभाषेचा अभिमान राखला गेला पाहिजे असं आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. कुठेही मराठी अमराठीचा वाद नाहीये आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात जे काल परवाकडे आले आहेत, 6 महिन्यापूर्वी आलेले आहेत, ज्यांना मराठी भाषा येत नसेल. त्याच्या विरुद्ध काही भूमिका नाही आहे, पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू. मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या मातृभाषेचा अभिमान स्वाभिमान राखला गेलाच पाहिजे. पुढची बातमी ठाण्यातून. ठाणे स्थानक परिसरात एका मोबाईल स्टोअरमध्ये एका ग्राहकाला दुकानातील कर्मचाऱ्यानं, म्हणजे तो परप्रांतीय होता, त्यानं बेदम मारहाण केली होती आणि या ग्राहकाने नंतर ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर राजन विचारे यांनी दुकानदाराला कार्यालयात बोलावून मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली. मराठी ग्राहकानं त्या दुकानदाराच्या कांशीला थोड़ा सा मारा, तो आइंदा से मैंने ऐसी गलती नहीं करूंगा, सॉरी, मुझे माफ कर दो. तू बोल पहिले, तो नाव घे, नाव सूर्य बोलतो तसं वैसे बोल. कानपुरी बोल. सूरज जयस्वाल. पूरा ठीक से पकड़. सूरज जयस्वाल बोल. नाम ये मारा. इकडे मुंबईत परप्रांतीय दुकानदारांनी माफी मागितली. तिकडे पुण्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते एका व्यक्तीविरोधात आक्रमक झाले होते, कारण राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमण याच्या विरोधात पुणे आक्रमक झाले होते कार्यकर्ते. केदार सोमण पुण्यातील वनाज भागातील रहिवासी आहे. त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्याला चोप देण्यासाठी कार्यकर्ते त्याच्या घरी दाखल झाले होते. मात्र पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि केदार सोमणला ताब्यात घेतलं. साहेबांविषयी बोलला की आम्हाला काय आमचं काय 10 केसेस टाका, आम्हाला काय माहित नाही. बरं का, मी पण 20 वर्ष आलो सरचिटणीस आहे, त्यामुळे पण मला काय फरक पडते त्याला आम्हाला बाहेर पडशील ना, बाहेर ये. तू काय बोलला राजसाहेबांनी, बाहेर टाकवा, माफी मागायला लावा. तुम्हाला काय राजसाहेबांविषयी बोललाय. एकडे हिंदी सक्तीवरून राज्यात वाद रंगला आहे, तर दुसरीकडे इंग्रजी भाषेवरून सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीत का, असा सवाल मुनगंटीवारांनी अधिवेशनात केलाय. साधारणतः मीही 95 पासून आहे. इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही. इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी, मग हिंदीत बोलावं, कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट व्हिसा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा. नियम 22 प्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते, या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त 9 सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा, कामकाज पत्रिका देण्यात यावी. पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. ठाकरे बंधूंच्या शक्ती प्रदर्शनाच्या नव्या टीजरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे 2 वाघांची ही गोष्ट नेमकी आहे तरी काय, हे वाघ नेमकी कुणाची शिकार करणार, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ही दृश्य डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनलची जरी असली तरी ती सध्या महाराष्ट्रातील राजकारणाशी साधर्म्य साधणारी आहेत. होय, ठाकरे बंधूंच्या युतीची ही कहाणी सांगणारी दृश्य. एकीच बळ या दृश्यातून पाहायला मिळालं. अगदी तसंच दुरावलेले 2 भाऊ एकत्र आले तर भविष्यात किती बलवान होतील याचं चित्र मांडणारा हा व्हिडिओ मनसेच्या सचिन मोरेंनी
2005ला ठाकरे घराण्यात उभी फूट पडली. राज ठाकरेंनी नवीन पक्ष काढला, वाढवला. सुरुवातीला निवडणुका जिंकल्या, पण यशात सातत्य काही राहिलं नाही. अगदी तसंच उद्धव ठाकरेंसोबतही घडलं. राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिका राखल्या, युती आघाडी करत सत्ता मिळवली. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांनी दोन्ही ठाकरे बंधूंना अक्षरशः पराभवाच्या खाईत लोटलं. इतकं की ठाकरे ब्रँड राहील की संपेल अशी भीती त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली. त्याच पडझडीनंतर नवी पालवी फुटावी अशी मराठीसाठी या दोन्ही भावांची एकी युतीकडे मार्गक्रमण करत असल्याचं दिसू लागलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे, तर विरोधकांनी मात्र युतीची खिल्ली उडवली. टीजरमुळं मतं वाढतात अशातला भाग नाही. शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं अजून चर्चा करू. कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील आहे. ज्या पक्षानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही. आता ठाकरेंनी एकीचं बळ दाखवायला सुरुवात केली. हेच दोन भाऊ एकत्र आल्यास त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मुंबई महापालिकेत मराठी मतांचं विभाजन टळेल. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद आहे. शहरी भागांमधील ठाकरे गट आणि मनसेच्या ताकदीचा एकत्रित फायदा होईल. मनसे स्वतंत्र लढल्यास महायुतीला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. उद्धव ठाकरेंचं संघटन आणि राज ठाकरेंच्या भाषण शैलीचा फायदा होण्याची शक्यता आहे. गेल्या 19 वर्ष उद्धव आणि राज ठाकरेंमधील विस्तव जाता जात नव्हता. 2 वेळा युतीच्या फसलेल्या प्रयोगानं मराठी माणसाची एकीची आशा दुरावली होती. मात्र आता दोन भाऊ मराठीसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे तुकोबांच्या भाषेत सांगायचं, एकीचे बळ पांढरे तेथे चोहीकडे जयघोष रे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. दोन भागांची गोष्ट आपण पाहिली. आता वळूया ठाकरे सेनेच्या एका पोस्टरकडे. ठाकरे गटाकडून एक पोस्टर जारी करण्यात आले आणि या पोस्टरवर महाराष्ट्रात मराठी आणि मराठीसाठीच ठाकरे असं लिहिण्यात आलंय. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंसोबत राज उद्धव ठाकरेंचा फोटो आहे. मनसेच्या टीजर नंतर आता ठाकरे सेनेचे पोस्टर आता देखील चर्चेत आहे. पोस्टरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहे यांचे फोटो आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचे तर रूपरेषा साम टीव्हीच्या हाती आले. 5 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्याची रूपरेषा कशी असणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. ती रूपरेषा आता जाहीर करण्यात आली. शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे पक्षाकडून या मेळाव्यासाठी संयुक्तपणे आता तयारी केली जाते. मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या या मेळाव्यात सुमारे 8,000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. 2 ठाकरेंचा हा विजय मेळावा होणार आहे. सर्वांनाच या मेळाव्याची बाबत उत्सुकता आहे. या मेळाव्याची आता रूपरेषा ठरलेली आहे. हॉलच्या आत आणि बाहेर रस्त्यावर मोठे LED स्क्रीन देखील लागणार आहेत. वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये 800 गाड्यांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. पुढच्या बातमीकडे. ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी थेट विधान परिषदेमध्ये मंत्री उदय सामंत यांना 5 जुलैच्या मेळाव्याचं निमंत्रण दिले. मी मराठी भाषेचा मंत्री आहे असं विधान परिषदेमध्ये उदय सामंत म्हणाले होते. यावेळी अनिल परब यांनी मग ठाकरेंच्या मेळाव्याला या असं निमंत्रणच देऊन टाकलं. आणि दुसरा विभाग माझ्याकडे मराठी भाषेचा. तर मराठी भाषेच्या निमित्तानं देखील आम्ही मराठी भाषेच्या लोकांसाठी जेव्हा आणि दुसरा विभाग माझ्याकडे मराठी भाषेचा. तर मराठी भाषेच्या निमित्तानं देखील आम्ही मराठी भाषेच्या लोकांसाठी जेव्हा आता पुढच्या रिपोर्टकडे. ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणामध्ये आता क्लीन चिट मिळाली. मात्र महत्त्वाचे पुरावे सादर केल्यावर ठाकरेंच्या अडचणी वाढतील असा दावा सालियन कुटुंबाच्या वकिलानं केलाय. SIDनं प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. राणेंनी नाक घासून माफी मागावी. राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल. पिक्चर अभी बाकी है, नितेश राणेंचं प्रत्युत्तर. दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.
ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातून सिद्ध झालेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केली. SITच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये घातपात नाही. दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराच्या खुणा नाहीत. CCTV तपासल्यानंतर काहीही तथ्य आढळलं नाही. उपस्थितांचे कॉल रेकॉर्ड तपासले मात्र काहीही संशयास्पद आढळलं नाही. दरम्यान दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांनी तपास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत त्यांनी चुकीचा रिपोर्ट सादर केल्याचा दावा केलाय. तसंच आदित्य ठाकरेंविरोधात काही महत्त्वाचे पुरावे सादर केल्यास त्यांच्या अडचणी वाढू शकतात असा इशाराही दिलाय. 16 तारीख को हम कुछ वीडियो कोर्ट में दिखाने वाले, विटनेस क्या है क्या नहीं, कुछ चीजें वो भी 10% ही दिखाएंगे. बहुत कुछ है. वो जॉली LLB में कैसा बोलता है ना कि उनके नाम डिस्क्लोज कर देंगे तो फिर ये गवाह जिंदा ही नहीं बचेंगे. फिर तो थोड़ी सी चीजें लेंगे, लेकिन जितने एविडेंस ऑन रिकॉर्ड है फांसी की सजा तक पहुंचाने के लिए सफिशिएंट है, इतने लीगली. दरम्यान आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनच्या वडिलांनी आणि विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मैंने पहले भी कहा है कि 5 साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए, बहुत सारे थोड़े ही लोग हैं, लेकिन यही बात है. उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था, आज भी कुछ नहीं कहूंगा, क्योंकि जिस विषय से कोई लेना देना नहीं है उस पर क्या कह के. दुसरीकडे आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाल्यानं संजय राऊतांनी नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर नितेश राणेंनी पिक्चर अभी बाकी है अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते, मंत्री म्हणून नेते म्हणून उत्तम काम करतात. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे. त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून ज्या ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे. दिशा सालियनच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेले आहेत आणि जो ॲफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला, त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ॲफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा. मग दिशा सालियनचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरे या सगळ्यांची नावं दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेली आहे. मी एवढंच सांगितलं की पिक्चर अभी बाकी आहे. आता 16 जुलैच्या सुनावणीत नेमकं काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आदित्य ठाकरेंना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी दिशा सालियन प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. विधान भवनातल्या घडामोडींकडे. विधान भवन परिसरात मंत्री नितेश राणेंनी आमदार आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली. आदित्य ठाकरे पोडियमवर बोलून गेल्यानंतर नितेश राणे बाईट द्यायला आले होते, माध्यमांशी संवाद साधायला आले. त्यावेळी मंत्री असलेल्या राणेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नक्कल केली. चला विचार चला विचार आता पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जीभ घसरलेली आहे. हाकेंकडून अजित पवारांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे. अजित पवार हे महाज्योतीच्या मुलांना पैसे देत नसल्याचा आरोप हाकेंनी केलाय. आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही.
या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या मुलांना स्टायपंड मिळालं पाहिजे। पुढच्या रिपोर्टकडे, पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली शिरल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात येतोय। मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? समतेच्या वारीला नक्षलवादाचं लेबल कशासाठी लावलं जातंय? पाहूयात एक खास रिपोर्ट। पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली, कायंदेंचा सभागृहात खळबळजनक दावा। सरकारला नेमकी कशाची भीती? पंढरीच्या दिशेनं जाणाऱ्या वारीला आनंद आणि शांतीचा सुख सोहळा म्हटलं जातं। मात्र याच वारीत अर्बन नक्षलवादी शिरल्याचा दावा विधान परिषदेत शिंदे सेनेच्या आमदार मनीषा कायंदेंनी केलाय। तर सरकारनेही कायंदेंच्या वक्तव्याचा आधार घेत चौकशी करून कारवाईचा इशारा दिलाय। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट, जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग, गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्यांची चौकशी करून कारवाई। खरं तर राज्यात विशेष जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार आहे। यामध्ये अर्बन नक्षलवादाचा उल्लेख करण्यात आलाय। तोच धागा पकडून कायंदे वातावरण निर्मिती करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। अर्बन नक्षल म्हणणाऱ्या या सरकारचा वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्या या सरकारचा एवढंच नाही तर संतांनी सुरू केलेल्या वारीच्या मूळ संकल्पनेवरच सरकार घाला घालत असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। ज्या वारीला ऐतिहासिक परंपरा आहे, ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुठमाती दिली, ज्या वारीने इथले भेदभाव संपवले, त्या वारीला तुम्ही अर्बन नक्षल म्हणता? काय लावलंय काय सरकारने? ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते। आपण कोणत्या जगात चालू आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी मला असं वाटतं पायाला भेगा पडतात, पायातून रक्त निघतं, तरी पांडुरंगाच्या भक्तिपायी चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाइट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। खरं तर पंढरीच्या वारीला समतेची वारी म्हटलं जातं, कारण वारीत कुठलाही वारकरी स्वतःची जात पात धर्म पंथ प्रांत या सगळ्या गोष्टी विसरून भक्तिरसात डुंबलेला असतो। वारीत प्रत्येक जण फक्त माऊली असतो। त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या शब्दात वारी म्हणजे काय? संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कळलोळ आता अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली बदनाम केला जातो। त्यामुळे या भक्तांच्या वारीत आपला राजकीय अजेंडा रेटणाऱ्यांनी वारीला बदनाम न करता वारीचं पावित्र्य राखायला हवं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पुढच्या बातमीकडे, बातमी आता मुख्यमंत्र्यांनी आमदारांना केलेल्या सूचनेची। महायुतीमध्ये वाद होईल असं कुठलंही वक्तव्य करू नका आणि एखादं वादग्रस्त वक्तव्य करून अधिवेशनामध्ये विरोधकांच्या हाती ऐतं कोली देऊ नका, अशी सक्त ताकीदच मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदारांना दिली। वाचाळवीर आमदारांना त्यांनी सूचना केलेली आहे। वर्षा निवासस्थानी रात्री भाजपच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला। मुख्यमंत्र्यांनी काय सूचना केली आपण पाहूया। महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळा। वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हाती कोली देऊ नका। सभागृहाच्या कामकाजात पूर्ण वेळ उपस्थित राहा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी सक्रिय राहावं। सर्वांनी सोशल मीडियावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावं, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली। आता हे सगळे आमदार मुख्यमंत्र्यांची सूचना किती पाळणार ते बघणं महत्त्वाचं आहे। आता महसूल मंत्र्यांच्या घोषणेकडे वळूया। राज्यात वाळू 24 तास वाहतुकीला परवानगी दिलेली आहे। महसूल मंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली। आता राज्यात 24 तास वाळू आणि रेतीची वाहतूक होईल। वाळू उत्खनन मात्र सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच केलं जाईल।
1,500 क्रशर परवानगी नव्यानं पुढील काळात दिली जाणार आहे. राज्यामधील वाळूच्या वाहतुकीस सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीमध्ये बंदी असल्यामुळे राज्यामधील वाळूचा पुरेपूर वापर होत नाही. त्यामुळे सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत उत्खनन करून ठेवलेली रेतीची वाहतूक वैध वाहतूक परवाना देऊन काही अटी शर्तीच्या अधीन राहून 24 तास वाहतूक करण्याबद्दलचा निर्णय शासन घेते आहे. वाळूसाठी वाहतूक परवाना ETP तयार करण्यासाठी 24 तास सुविधा ही महाखनिजवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेकडे एक महत्त्वाची बातमी. सरकारी नोकरी असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटणाऱ्या सुमारे 2,2500 कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद झालाय. गरजू महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी लाडकींना निलंबित करण्याची मागणी सर्व स्तरातून होते. पाहूया एक खास रिपोर्ट. सरकारी लाडकींना अखेर दणका. $2,289 लाडकींचा लाभ बंद. लाभ लाटणाऱ्या लाडकींचं निलंबन कधी? महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजेच गेल्या 7 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू आहे. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी राज्य सरकारनं मोहीम हाती घेतली. 4 चाकी वाहनं आणि 2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अपात्र ठरवलं जातंय. त्यातच आता सरकारी कर्मचारी असून देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडकींनाही सरकारनं दणका दिलाय. त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. 2,289 सरकारी कर्मचारी महिलांचा लाभ बंद. तब्बल 3,58,00,000 रुपये सरकारी लाडकीनं लाटले. याआधी सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या 2,652 महिलांना अपात्र ठरवलं. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी गरजू महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ गब्बर लोकांनीही लाटलाय हे वास्तव आहे. त्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांवरच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता सर्वत्र होतीये. सरकारी नोकरी असून देखील 1,500 रुपयांचा लोभ असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता यातून समोर आली आहे. महिला आणि बालविकास विभागानं जून महिन्यासाठी 2,984 कोटींचा निधी लाभाद्वारे वितरित केलाय. जुलै महिन्यात या योजनेची वर्षपूर्ती होते. खरं तर महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झाल्याचं वास्तव आहे. राज्याचा मोठा निधी लाडकीकडे वळवल्यानं इतर विभागांच्या विकास कामांवर त्याचा परिणाम झाल्याची कबुली सत्ताधारी मंत्रीच देत आहेत. अशात अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यास सरकारच्या तिजोरीचा भारही कमी होणार आहे हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता पुढची बातमी धक्कादायक पुण्यातून. कोंढव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक हादरून टाकणारी घटना घडलेली आहे. कुरिअर बॉयनं 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. कुरिअर बॉय म्हणून आलेल्या या अज्ञातानं पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढत मी पुन्हा येईन असं लिहून ठेवलं. दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 7:30च्या सुमारास कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहत होत्या. त्या ठिकाणी आपलं बँकेचं एनवलप आहे असं सांगून त्या ठिकाणी ते आला होता आणि आपण मला पोच द्या, मी पेन विसरलेलो आहे असं सांगून महिला निर्भया जेव्हा आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेल्या तेव्हा इमिजिएटली फ्लॅटचा दरवाजा बंद करून त्यानं सदरचा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. पुढची बातमी आता बीडमधून. गरीब आणि गरजूंना कमी दरात जेवण मिळावं यासाठी सरकारनं शिवभोजन केंद्र सुरू केलं. पण अनेक ठिकाणी केवळ कागदावरच शिवभोजन केंद्र चालवलं जातंय हे वास्तव आहे. आता बीडमध्ये एका शिवभोजन केंद्राचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शिवभोजन थाळीसमोर गरजूंना बसून त्यांना जेवण न देता त्यांचे केवळ फोटो काढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
शिवभोजन थाळीच्या निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्यामुळेच हे सगळं घडतंय। दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ नेमका कोणत्या केंद्रावरचा आहे याबाबतचा आता शोध घेतला जातोय। भ्रष्टाचाराचं कसं फोटो सेशन चालू आहे ते आपण पाहिलं। पुढे आता एका वेगळ्या बातमीकडे। नव्या बाबा वेंगानं केलेल्या भविष्यवाणीला अवघा 1 दिवस बाकी आहे, त्यामुळे जगात खळबळ उडालेली आहे। मात्र ही विनाशाची भविष्यवाणी नेमकी काय आहे, लोकांनी कसा धसका घेतलाय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। महाप्रलयाला 1 दिवस बाकी, 5 जुलैला येणार महाविनाशक आपत्ती। नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका। जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे। भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, रशिया, युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळे जगावर 3ऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे। दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरू आहे। अशा स्थितीतच एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडाली आहे। 5 जुलैला मोठी आपत्ती येणार आहे हे भाकीत वर्तवलंय नवीन बाबा वेंगा म्हणून ओळख असलेल्या जपानमधील मंगा कलाकार रयो तात्सुकीने। आता 5 जुलैला 1च दिवस बाकी असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे। मात्र या नव्या बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या कोणत्या भविष्यवाणी आहेत, पाहूयात। 1995 मध्ये जपानच्या कोबे शहरातील विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी, राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरीच्या मृत्यूची घोषणा, 2011 मधील तोहोकू भूकंप आणि त्सुनामीमुळे 22,000 लोकांचा मृत्यू, 2020 मध्ये जगभरात जीवघेण्या विषाणूच्या महामारीची भविष्यवाणी। खरं तर 1911 मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टिहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहे। मात्र तात्सुकीने 1999 मध्ये तिच्या मंगा द फ्युचर आय सॉ यामध्ये 5 जुलैला जपानमध्ये भीषण आपत्ती येण्याची भविष्यवाणी केली आहे। आता 5 जुलैला 1च दिवस शिल्लक असल्याने हाँगकाँग ते जपान विमान तिकीट बुकिंगमध्ये 83% घट झाली आहे, तर अनेक जण देश सोडण्याच्या तयारीत आहेत। मात्र जपान सरकारने नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय, तर दुसरीकडे भारतातही ज्योतिषांनी ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिला। ग्रहांच्या स्थितीमुळे सावधानतेचा इशारा। मंगळ, राहू आणि केतू यांची अशुभ युती, जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीची शक्यता, 28 जुलैपर्यंत काळ संवेदनशील, शनी मंगळाच्या युतीमुळे अपघाताचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला। एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे ऐन पावसाळ्यात जगभरात वातावरण तापलंय, तर भाकितातून व्यक्त केलेलं संकट अवघ्या 1 दिवसावर आल्याची चर्चा आहे। मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। भविष्यवाणीनंतर वळूया आता एका व्हायरल व्हिडिओकडे। तुम्ही जर बाहेर हॉटेलमध्ये जेवण करत असाल तर सावधान, कारण हॉटेलच्या किचनमध्ये खरंच अन्न सुरक्षित असतं का, स्वच्छ असतं का, असा सवाल उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। हॉटेलच्या किचनमध्ये अन्न शिजवताना काय केलं जाते ते पाहून बाहेरचं खाण्याआधी तुम्ही 100 वेळा विचार कराल। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की किचनमधील कर्मचारी जमिनीवरील सगळा कचरा हा गॅसवर शिजत असलेल्या अन्नात टाकताना दिसतोय। हे कृत्य तो एकदा करत नाही, 2दा करतोय। याचा त्याला काही पश्चाताप देखील नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। बातमी नाशिकमधून। दिंडोरी तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। पोलिसांनी घरातील चक्क देवाऱ्यासमोर एक खड्डा खोदून ठेवलेला दारू साठा जप्त केलाय। आपण पाहू शकतो की देवाऱ्यामध्ये कशा प्रकारे खड्डा केलाय। 4,800 रुपये किमतीच्या 60 बाटल्या पोलिसांनी इथून जप्त केल्या। त्या प्रकरणी आता साहेबराव पिठेवर गुन्हा दाखल झालाय।
का नाही मला एवढे काम सगळे पटापट आवरले लगेच इकडे निघाले. म्हटलं आज जायचंच, काही झालं तरी जायचं. बातम्या आता पालघर जिल्ह्यातून. मुंबईपासून काही किलोमीटरवर असलेल्या वाड्यातील विद्यार्थ्यांच्या जीव घेण्या प्रवासाचे एक भयान वास्तव समोर आलंय. वाडा तालुक्यातील नाकारपाडा आणि जुगरेपाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज पिंजाळ नदी पार करण्यासाठी बंधाऱ्याचा आधार घ्यावा लागतोय. अगदी जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत पोहोचतायत. शाळेसाठी जीवाचीच परीक्षा सुरू आहे असं हे चित्र. तर दुसरीकडे गडचिरोलीमध्ये देखील बघा तुम्ही की लाहेरीमध्ये गुंडेनूर नदीपात्रातून नागरिकांचा कसा धोकादायक प्रवास सुरू आहे. पुढील काही दिवस नागरिकांचा असाच जीवघेणा प्रवास सुरू राहणार आहे, कारण नदीवरील पुलाचं बांधकाम संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना अशी वेळ आलेली आहे. बातम्या कोल्हापुरातून. जिल्ह्यातल्या बड्याची वाडी गावात जाण्यास रस्ताच नाही, त्यामुळे रुग्ण, गरोदर महिला आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुख्य रस्त्यापासून गावात जाणारा सुमारे 1.5 किलोमीटरचा रस्ता वहिवाटीचा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन देखील गेली 20 वर्ष झाले या रस्त्याला डांबर काही लागलं नाही. मंत्री हसन मुश्रीफांच्या आश्वासनांचं काय झालं असा प्रश्न इथले स्थानिक ग्रामस्थ विचारतात. त्यांना दुसरा कुठूनही ऑप्शन नाहीये जाण्या येण्यासाठी. यांच्या शेतात पण जनावरांना चारा आणण्यासाठी ह्या एक महिला आहेत. बातम्या आता नवी मुंबईतून. रहिवाशी इमारतीमधील संरक्षक भिंत कोसळली आहे. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20 मधील ही घटना आहे. भिंत पडतानाचा थरार CCTVत चित्रित झालाय. बाजूला सुरू असलेल्या बांधकामामुळे ही भिंत कोसळली आहे. भिंतीला लागून उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या खड्ड्यात पडल्यात. बातम्या रायगड जिल्ह्यात. महाडमधील नाणेमाची धबधब्यावर पर्यटकांनी जीव घेणे स्टंट केल्याचं समोर आलंय. 2 डोंगरावर दोरखंड बांधून गिर्यारोहकांनी धबधब्याच्या पाण्यावर स्टंट केलाय. साम टीव्हीने बातमी दाखवताच पोलिसांनी आता याची गंभीर दखल घेतलेली आहे. स्टंट करणाऱ्या तरुणांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. धबधब्याची इथं स्टंटबाजी करू नका असं वारंवार आवाहन केलं जातं, तरी सुद्धा देखील तरुणाई जीव घेणे स्टंटबाजी करतेच आहे. बातम्या बदलापूरमध्ये. भोस धरणातील बंधाऱ्यावर मस्ती करणं पर्यटकांच्या चांगलंच अंगलट आलंय, कारण पाण्याच्या प्रवाहात एक पर्यटक अडकला होता. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी त्यानं आरडाओरड केला आणि त्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांनी धाव घेत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. एकानं त्याला बंधाऱ्यावरून काठीचा आधार दिला, तर इतर पर्यटकांनी साखळी करत त्याला पाण्याबाहेर काढलं. राज्यातल्या पावसाच्या बातम्या पाहिल्यानंतर एक बातमी आता राजस्थानमधून. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्या अगदी ओसंडून वाहत आहेत. यावेळी पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे सुंदमाता मंदिर परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे. एका मंदिरात हे सगळं पाणी शिरलेलं आहे. पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या. आता इतर बातम्यांकडे. राजकीय बातमी आहे. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याच्या नियोजनाच्या 15 मुद्द्यांची यादीच आता साम टीव्हीच्या हाती लागली आहे. 15 मुद्द्यांवर ठाकरे बंधूंचं एकमत झालंय. कोण कुठे बसणार, कोणाची भाषणं होणार याचं सगळं नियोजन झालेलं आहे. 5 जुलैला शनिवारी हा विजय मेळावा होणार आहे. मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच राहणार आहेत, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंचीच भाषणं होणार आहेत. व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्ष जे असतील त्यांनाच स्थान मिळणार आहे. सर्व नेते खाली व्यासपीठासमोरच बसणार आहेत. बॅनरबाजीतून एकमेकांना न डिवचण्याची सूचना आहे. आता पुढच्या बातमीकडे. ऑपरेशन सिंदूर नंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानचं टेन्शन वाढणार आहे, कारण भारतीय हवाई दलानं आता अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टर मागवले. काय आहेत अपाचे हेलिकॉप्टर आणि कसे ठरू शकतात शत्रूचे किर्दनकाळ, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार. अपाचे हेलिकॉप्टर ठरणार शत्रूचा कर्दनकाळ. अमेरिका भारताला देणार AH-64E हेलिकॉप्टर.
ऑपरेशन सिंदूरनं भारतानं केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपलं लष्करी बळ दाखवून दिलंय। त्यात आता पश्चिम सीमेवरील वाळवंटात भारताची लष्करी शक्ती वाढणार आहे। भारतीय लष्कराला अमेरिकेकडून अपाचे AH-64E लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार। हा करार तब्बल $600 दशलक्ष आहे। अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून अपाचे हेलिकॉप्टर विकसित करण्यात आलंय। जगातील सर्वात धोकादायक हेलिकॉप्टर आहे। ताशी 280 ते 480 किलोमीटर वेग आहे। हेलिकॉप्टरमध्ये नाईट विजन आणि थर्मल सेन्सर आहेत। स्टिंगर, हेलफायर, स्पाइक सारखे घातक क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे। अपाचेची ऑपरेशनल रेंज 365 ते 500 किलोमीटर आहे। मुळात भारतीय हवाई दलाकडे आधीच 22 अपाचे हेलिकॉप्टर आहेत। त्यात आता पुन्हा 6 हेलिकॉप्टरची स्वतंत्रपणे खरेदी करण्यात येते। त्यामुळे भारतीय लष्कराची शत्रूवरील हल्ल्याची तीव्रता अनेक पटीने वाढणार आहे। त्यामुळे अपाचे हेलिकॉप्टर पाकिस्तानला थेट इशारा असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। संरक्षण दलाची एक महत्त्वाची आपण बातमी पाहिली। आता पुढची बातमी अमरावतीतून आणि तुम्हाला धडकी भरवणारी ही बातमी आहे। कारण भूताच्या गोष्टी तुम्ही अगदी लहानपणापासून ऐकत आलात, पण जर तुमच्या समोर भूत आलं तर काय होईल? एका तरुणानं चक्क भूतानं आपल्याला मारहाण केल्याचा दावा केलाय। अमरावतीत राहणारा हा तरुण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्रीच्या वेळी छत्री तलाव परिसरात फिरायला गेला होता आणि तिथं त्याला एका महिलेच्या रडण्याचा आवाज आला। तो पाहण्यासाठी गेला असताना त्याला अंधारात त्या महिला भूतानं बेदम चोप दिल्याचा दावा केलाय। दरम्यान भूत वगैरे काही नसतं, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आता पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलंय। आणि अशा कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाहीत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ही जी व्हिडिओ क्लिप आहे ती आमच्याकडे काही सुजाण नागरिकांनी हेही सांगितलेलं आहे की 1-1.5 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली होती। या माध्यमात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा तक्रारदार कुणाला मारहाण झाल्याचा आलेला नाही। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अशा गोष्टी व्हायरल होत असतात तर एक व्यक्ती असा कोणी ते व्हायरल करत नसतो। संपूर्ण जेव्हा लोक त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवतात तेव्हा त्या अशा गोष्टी व्हायरल होतात। अशा गोष्टींना कोणताही आधार नसतो, बेस नसतो, शास्त्रीयता नसते। त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये। आता पाहूयात वारीच्या बातम्या। वैदर्भीय जगन्माता रुक्मिणी मातेची पालखी आज पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात दाखल झाली। प्रमुख 10 मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल झालेली पहिली पालखी आहे। सुमारे 800 किलोमीटर अंतर पार करून तब्बल 34 दिवसांच्या प्रवासानंतर ही पालखी पंढरपूरमध्ये आली। रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकरांनी स्वागत केलंय, तर विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखीनं विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली आहे। त्यानंतर पालखी ही मठात विसावली। आषाढी वारीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत। पंढरपुरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे। यंदाच्या वारीला प्रति कुंभमेळ्याचं स्वरूप देण्यात आलंय। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर शहरात प्रमुख मार्गावर विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। दिव्यांच्या प्रकाशात पंढरी नगरी न्हाऊन निघाली। प्रबोधनकार ठाकरे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई आहे। याशिवाय प्रमुख रस्त्यावरच्या खांबावर देखील दिव्यांच्या माळा लावण्यात आल्या। आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख घालण्यात येणार आहे। आषाढी एकादशीसाठीचा हा पोशाख साम टीव्हीवर आपण पाहू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख देण्यात आला। आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला भरजरी वस्त्र, जांभळ्या आणि भगव्या रंगाची ही भरजरी वस्त्र आहेत। वारीची आणखी एक बातमी। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराज या 2 संत बंधूंच्या पालख्यांची भेट आज दुपारी पंढरपूर तालुक्यातील टप्पा या ठिकाणी झाली। यावेळी वारकऱ्यांनी पुंडलिकावर दे हरिविठ्ठल असा जयघोष करत 2 संत बंधू भेटीच्या या सोहळ्याचा आनंद लुटला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रकाश आंबेडकर, गिरीश महाजन, आमदार राजू खरे यांच्यासह अवघे 6 जण
पंढरपूरमध्ये दर्शनाला गेले होते। आषाढी यात्रेच्या निमित्तानं भाविक वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली।